काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागृती. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे अशी वायू उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हितोपदेश, करुणी सायास शिकविते. काय द्यावे अशी वायू उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती. तैशे मध्ये ते सांभाळी, काय द्यावे असे वावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. ढोबा काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. काय द्यावे अशी वावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. ठेवितो हा पायी जीव थोडा. सेवेसाठी आपण गेलेला जगद्गुरु तुकोबारायांचा असतो. आजची जी सेवा आहे ते पुण्यस्मरण, पुण्यतिथी एका महात्म्याचे ब्रह्मीभूत दादा महाराज साखरे, आज जीवनमुक्त पुरुष, त्याची पुण्यतिथी आज आपल्या भाग्यानं वाटायला आली. हेच महत्त्वाचं आहे महाराज. आणि संतांचं जीवन कसं असतं हे संतांकडे पाहूनच आपण जगणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. संतांचं जीवन हे साधकाचं साध्य आहे महाराज. संतांचं जीवन कसं आहे, आपण जर साधकानं समोर ठेवून जगला तर साधकाचाच सिद्ध होतो महाराज. कारण का साधकाला सिद्ध करण्याचं कार्य त्यांच्याकडे आहे महाराज. म्हणून ते अवतार घेऊन, अवतार तुम्हा धराया कारण उदराय जन जड जेव्हा तेही सांगतात आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी. आम्ही नवं, ते आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी. बोलेले ऋषी साध भावे, वर्ताव्या झाडू संताचे. वर्तन करून दावलं की नाही, आम्ही बोलायला लावले महाराज. पण संतांनी परमार्थ जगून दावला महाराज. आणि परमार्थ सांगायचा नाही महाराज, सांगणं ऐकणे आहे महाराज, कळण्यासाठी आहे महाराज. पण केवळ परमार्थ जगण्यासाठी आहे महाराज. कारण का परमार्थ जोपर्यंत आपण जगत नाही तोपर्यंत आपण महाराज, कारण का आपली अप्रोक्ष भ्रांती आहे महाराज. काय म्हणायचं आहे दादा, नाव सांगा. बोलतो तुमच्या पुढं वेडवाकडे. सुधारणा हितच झाली तर होईल महाराज. कारण का चुकलेलं सांगायचं ते मास्तरांनी सांगायचं असते, आणि मास्तरांच्या पुढ्यातच बोलावं महाराज. अज्ञानांच्या पुढ्यात बोलून काय होयच म्हणणार महाराज. चूक बी होय आणि बरोबर होय. तो बार कुमार कारण का आज आपल्या महाराष्ट्रात साखरी संप्रदायाचा अत्यंतिक महान उपकार आहेत. आणि ते म्हणजे दादांचं, नाना महाराजांचं आणि रंगनाथ गुरुजींचं. त्याच्या पाठोपाठ आज एक तालासकर महाराज, तोच वारसा घेऊन आलेले आपल्या पत्र आहेत महाराज. आणि ह्या वारसा मिळणं अत्यंतिक भाग्याचं आहे महाराज. हबप होता येते महाराज, काय अडचण नाही महाराज. पण साधक होणं, साधक असावा लागतो महाराज. होणं वेगळं आहे महाराज आणि असणं वेगळं आहे महाराज. संत महात्मे आहेत महाराज, आणि आहे त्याला व्हावं लागत नाही महाराज, आणि झालेला टिकत नाही महाराज. आणि परमार्थातलं सूत्र महाराज कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. काय तर पोट तिडकीनं सगळीच बोलावं महाराज. कारण का परमार्थातच जीवाची सुटका आहे महाराज. तुम्हाला जर या जन्ममरणातनं, या फेऱ्यातनं सुटायचं असेल महाराज, तर संतांच्या सानिध्यात राहूनच परमार्थ करणं
आत्यंतिक गरजेचं आहे महाराज. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत पुढे तेनेची पंते चालू जाता न पडे गुंता कोटे काय महाराज. कुणाला संत म्हणायचं महाराज? तर अहितापासून काढी ती ही तर येऊन वाढवती नाही का श्रुती पर्वती माऊ दे जगा. त्या श्रुती मातेचा अनुभव घेऊन अभ्यास करून सांगायला आले ते तुमचे आमचे संत महाराज. म्हणून 80 कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती महाराज. आमच्या घरातली प्रेम करतात की का नाही करत, पण लाभावीन नाही महाराज. जोवरी चळण गा तोरी म्हणती माझा माझा मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा मावळलेली इंद्रियाला बागुला जा महाराज. पण संत महात्मे तसं नाहीत महाराज. पण संतांची भेट होणं फार कठीण आहे महाराज. अगोदर तर संत भेटत नाहीत, भेटलं तर कळत नाहीत, आणि कळलं तर तसा व्यवहार होत नाही. म्हणून 3 गोष्टी दुर्मिळ आहेत महाराज. या विश्वात मनुष्य जन्म मिळणं कठीण आहे. मागोती हाची जन्म पावशी भोगिले सुख दुःख जाणशी येतो घडे रे सायाचे म्हटले. प्रयत्न करून देखील मनुष्य जन्म परत आपल्याला मिळणं कठीण आहे महाराज. कारण का वासनेच्या पोटी जन्म घेणे लागे महाराज. कुठली वासना येईल काय होईल त्याचा पत्ता लागत. कारण का मृत्यू हा आपल्या हातात नाही महाराज. मृत्यूची वाट बघण्यापेक्षा मरणाला मारून राहावं महाराज. आणि संत काय करतात? मरण मारीचं औषध देतात महाराज. म्हणून हा संत महात्मे श्रेष्ठ आहेत महाराज. एक मनुष्य जन्म मिळणं कठीण आहे, मुमुक्षुत्व प्राप्त होणं त्याच्यापेक्षा कठीण आहे महाराज. आणि झाली तर महात्म्याची भेट होणं त्याच्यापेक्षाही कठीण आहे महाराज. पवना घालवेल पालन पायी चढवेल गगन भूत भविष्य कळू येईल तो वर्तमान परी साधूचे महिमा न कळे जाण. फार फार कठीण आहे महाराज. पण कळतं ते साधकालाच कळतं महाराज. म्हणून संतांनी कृपा करावी, देवानी कृपा करावी ही वाट पाहण्यापेक्षा कृपेला पात्र व्हावं. आंबानी पिरू पिकला की रागुला आमंत्रण द्यावं लागत नाही महाराज. तसं पहिली ईश्वर सेवा जर झाली महाराज तुमची तर सद्गुरूला हुडकाय जायची गरज नाही महाराज. म्हणून आजची ही पुण्यतिथी जी आहे ती महाराज एका महात्म्याची आहे. आणि आज आपण महात्म्यांच्या सहवासातच आहोत महाराज. लक्षात ठेवायचं अत्यंतिक मोलाचं आहे महाराज. म्हणून काय सांगू त्या संतांचे उपकार मद निरंतर जागाविती म्हटले. मग तुम्ही म्हणाल आम्ही जागा आहे का नाही? हा एक प्रश्नच आहे महाराज. का नाही? मद निरंतर जागाविती, मग आपण जागा आहोत का नाही? प्रश्न आहे महाराज. पण तुमची आमची जागृती वेगळी महाराज. शी काय प्रारब्ध वशातली जागृती आहे महाराज. शिला तुम्हाला जाग करायची इच्छाच गरजच नाही महाराज. या जागृतीला तुम्हाला शास्त्राची गरज नाही, संतांची गरज नाही, अभ्यास करायची गरज नाही महाराज. तुमचं प्रारब्धच तुम्हाला जाग करतं. जरी 12 वाजता तुम्ही जाऊन झोपला असता, जराचा लवंडा असं वाटलं ते प्रारब्ध जरी तुमचं भोगाचं असेल तर उठा उठा पाण्याचा फेरायला आहे म्हणतात जावा. माझं तरी असंच होतंय दादा. मला मग बाकीचं काही माहिती नाही. अरे यात उठवायची काय गरज आहे महाराज? ही प्रारब्धातली झोप आहे महाराज. हे अविद्येचं कार्य आहे महाराज. पण खरी निद्रा कुठली आहे महाराज? कुठे जाग करतात कळत नाही आपल्याला महाराज. निदान हाबपला तरी कळावं दादा. सामान्यांचं सोडा महाराज. होऊ नये कीर्तन प्रवचन करून तसा वाद नाही महाराज. तेवढ्यासाठी सगळा हा संप्रदाय आहे महाराज. लक्षात ठेवा महाराज. पण यथार्थ संतांचं मनोगत काय आहे, जीवाचं नेमकं दुखणं काय आहे, शास्त्राचं मनोगत काय आहे हे जाणून घेऊन महाराज अभ्यास करून तुम्ही तुमच्या ठिकाणी अगोदर ते असं अनुभवाला आणा आणि मग दुसऱ्याला सांगितलं तर काय हरकत नाही महाराज. संतांचं तेच कार्य आहे महाराज. आज संतांच्या मार्गाने जाणं आपला कर्तव्य आहे महाराज. मग तुम्ही वेळ वाकडासा महाराज. यारे यारे लहान थोर याती भलती नारे नलगे कुणा विचार म्हटले महाराज. पण त्यांनी मार्गाने सांगितल्या मार्गाने जाणं अत्यंतिक मनोमार्गी गेला तो ते मुखला म्हटले. परमार्थ तरी मनानं करू नये. आणि संसार तरी चालतो का महाराज मनानं करून? एखाद्याला कुणाला तरी विचारावं लागतं महाराज.
कारण का आपल्या परमार्थात विचाराला अत्यंतिक महत्व आहे. का महाराज? अविचारानं बंद गळ्यात पडलाय. केवळ अध्यास भ्रमतू झालाय महाराज. त्याचं कारण काय? अविचार आहे महाराज. आपण अहो एक आणि मानायला लागलोय महाराज. आपण जे म्हणतोय तसं नाही महाराज. आणि ते सांगणारे संत महात्मे आहेत महाराज. आपल्याला अजून भ्रमरूपाने कळलेला नाही महाराज. पण भ्रम सिद्ध करणार तुमच्या कार्यावरनं भ्रमाची सिद्धी झाली महाराज. नाहीतर स्वरूपाच्या ठिकाणी काय झालेलं? अरे होणं शक्य नाही महाराज. झालेलं काय? झालेलं नाही तर आज ना उद्या होईल असा एक प्रश्न येतो तिथं महाराज. पण होणं शक्य नाही महाराज. तरी पण तुम्हा मला काहीतरी वाटायला लागलं, काहीतरी करावं वाटायला लागलं, मी आमका तमका म्हणायला लागला महाराज. त्याच्यामुळं कार्यावरून कारणाची सिद्धी होती. तुमच्या आमच्या व्यवहारावरनं महाराज भ्रमाची सिद्धी झाली महाराज. आणि भ्रम निवृत्त करणं हे आपलं साधकाचं कर्तव्य आहे महाराज. भ्रम लांब पत्र आहे महाराज. भ्रमाचं पाय लांब पत्र आहे. तो सामान्याला कळणं शक्य नाही महाराज. त्याच्यासाठी शास्त्राचा आणि सद्गुरूचाच समूह आपल्याला अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणून काय सांगू आता या संतांचे उपकार. मज निरंतर जागविती म्हटले महाराज. रात्रंदिवस ते महाराज तुमच्या आमच्यासाठी डोळ्यात तेल घालून बसलेले आहेत महाराज. कारण का? त्यांना माहिती आहे बुडत आहे हे जन, येतो खळवळा म्हणून महाराज. आणि तुमच्या आमच्यातला यातले कोण कार्य करू शकत नाही, करता येत नाही महाराज. माय बाप पिंड पाहिला, माय बाप पिंड पाहिला, जन्म मरण बाप पिंड पाळलेला माया. प्रेमानं आमचं पालन पोषण करतात महाराज. नाही सांगतात शेजारच्याने कसं मिळवलंय बघ. त्याच्या बाबाचं काय नव्हतं ते ना आज मिळवून ठेवलंय. असं देवदेव करीत फिरून चालत नाही. या महाराजांच्या माळकऱ्यांच्या नादाला लागू नको. सांगत्या शिकवू त्यात महाराज. आज त्यांनाच माहिती नाही तेच बुडायला लागल्यात तर तुम्हाला काय काढतील महाराज. पण बुडतोय हे देखील कळत नाही त्यांना. तुम्हा मला अज्ञान आहे आणि अज्ञानाचंही अज्ञान आहे महाराज. मला काय कळत नाहीये तरी दादा कळते अजून. मला काय कळत नाही हेही अजून कळत नाही महाराज. आणि कळत नाही हे कळलं त्याला साधक म्हणावं. आणि कळण्या न कळण्याच्या आतीत गेलाय त्याला सिद्ध म्हणावं महाराज. आई वडील तुम्हा मला पालन पोषण करतील महाराज. पण जन्म मरण्याचा जो अनादिकालाचा फेर आपल्याला आहे. आणि प्रत्येकाला काय नको दादा नाव सांगा तुम्ही. प्रत्येकाला काय नको आहे? मरण नको आहे. प्रत्येकाला कुणाला विचारा, हा बापाला विचारा. जगन्मिथ्या ब्रह्मसत्य होय. अरे सिद्धांत आहे. ठोकून बसू दृढीकरण कर महाराज. सिद्धांत आहे तो. बाधित होणं शक्य नाही महाराज. सर्वाला बाद करून सिद्धांत राहतो महाराज. त्याला सिद्धांत म्हटलंय महाराज. काय का सर्व शास्त्रकारांचा जग सत्य मानलेलं आहे महाराज. एक वेदांतशास्त्र सोडून बाकीचे सगळे सत्यवादी आहेत. जग सत्य मानणार आहेत महाराज. पण जग सत्य नाही, जगात सत्य आहे तो परमात्मा सत्य आहे. आणि त्याच्या सत्तेमुळे हे सत्य वाटायलेलं आहे महाराज. शुक्ती नसती तर रजत भासलंच नसतं महाराज.
रज्जू नसती तर सर्प भासलच. कारण का आद्यस्थ पदार्थाला स्वतंत्र सत्ता नाही महाराज. तीच सत्ता घेऊन ते नाचते महाराज. त्याला भ्रम म्हटले महाराज. आणि भ्रम कळणं अत्यंतिक, कळवून घेणं गरजेचं आहे, कळणं नाही. कळत नाही का कळवून घेत नाही आम्ही, कळवून घेत नाही. वेळ नाही म्हणते, माईला जायला वेळ आहे, लग्नाला जायला वेळ आहे, पण हरिपाठाला जायला, पाठाला शिकायला जायला, कीर्तनाला जायला वेळ नाही. आणि आमच्यात असलं नाही म्हणतात. काय बोलतील आणि काय नाही महाराज. जगाचा विचार करूच नाही महाराज. करावा विचार तो आपला विचार करावा, तो क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावाया पार भवशुंदू महाराज. अनंत जन्म महाराज, जन्ममरण गीतावले महाराज. प्रत्येकाला मृत्यू नको आहे महाराज. मरण हा बोलू न साथीने मेल्या तरी, पण जन्माला आलायच ना, जन्माला आलायच ना, बारसं झालंय ना, 12वा एक दिवस घालावंच लागणार आहे महाराज. मग बारसं चुकवायचं असेल तर त्याला जन्म अभाव मोक्ष म्हटले महाराज. जन्माला कारण जर काय असेल महाराज, दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पाप पुण्य धर्माधर्म, त्याला कारण रागद्वेष, त्याला कारण अनुकूल प्रतिकूल, त्याला कारण भेदज्ञान, भेदज्ञानाला कारण स्वस्वरूपाचं अज्ञानच. स्वचं अज्ञान निवृत्त करणं हाच खरा पुरुषार्थ आहे महाराज. मी कोण एक कळलेलं नाही, मी एवढं बरोबर आहे महाराज. मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. रात्रंदिवस तुम्ही कोण आहे हा विचार करा महाराज. कारण का आपल्याला मी हे सामान्य आहे महाराज, आणि सामान्य दोन्हीकडे जातं महाराज. भ्रमात देखील सामान्य आहे महाराज. नाही नाही, सामान्य असल्याच्यावर भ्रमसिद्ध होऊच शकत नाही महाराज. म्हणून सामान्याचं ज्ञान विशेष रूपाचं अज्ञान हेच अध्यासाचं कारण आहे महाराज. सच्चिदानंद स्वरूपाने आपण आहोत महाराज. जन्ममरण रहित आहोत महाराज. सुखदुःख जन्म मरण अतीत आपण आहोत महाराज. पण देहाचं आणि आपलं तादात्म्य झाले महाराज. त्यालाच अनुन्याध्यास म्हटले महाराज. काय म्हटले त्यालाच? अनुन्याध्यास महाराज. आत्म्याचा अनात्म्यावर आणि अनात्म्याचा आत्म्यावर महाराज. आणि मला शरीरच मी म्हणायला आहे महाराज, मी माझं म्हणायला आहे महाराज. आणि त्याच्यामुळं जन्ममरणाच्या फेरत पडलाय. अहममतेची लवड सवडी, माते न पवती बापुडी, म्हणून जन्ममरणाच्या दुतडी ढवळून ठेवली म्हटली महाराज. आणि जोपर्यंत मीचा विचार होत नाही तोपर्यंत माझ्याचा विचार होत नाही महाराज. अगोदर मी कोण आहे कळणं गरजेचं आहे महाराज. आणि त्यापासून आपल्याला सुरुवात करायची महाराज. हा देह मी नाही महाराज, हा देह मी नाही आणि माझाही नाही महाराज. पंचकरण पंचमहाभूताचं कार्य आहे महाराज. त्यात मी पृथ्वी तत्व शिल्लक राहतं महाराज. प्रत्येक तत्व आपल्या आपल्या ह्याच्यात निघून जातात महाराज. म्हणजे पंचकृत पंचमहाभूताचं जरी कार्य असलं तरी केवळ पृथ्वी तत्व शिल्लक राहतं महाराज. म्हणजे हा स्थूल देह आपण नाही, याच्या आत एक देह आहे महाराज. 16चा संघात आहे तो. 16 माना 17 माना 19 माना. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, अंतकरण चतुष्टी गाठलं तर 19 होतील, मनबुद्धी गाठली तर 17 होतील, आणि केवळ अंतकरण घेतलं तर 16 होतील. ते सूक्ष्म शरीर आहे महाराज. आता हा देह इथं आलेला आहे, इथंच एक दिवस तो जातोय महाराज. हा देह आलेला आहे, इथंच जातो महाराज. कुणीकडे जातो काय होतो ते इथंच त्याचा विल्हेवाट होतो महाराज. जाणं येणारं जे आहे ते वेगळंच आहे महाराज. ते सूक्ष्म शरीर आहे, संघात आहेत. वासनात्मक तो लिंगदेह म्हटले त्याला. त्या अनेक जन्माच्या वासना. हे बघ आपण ज्ञानेश्वरी वाचतो, कीर्तनं वाचतो, ऐकतो, प्रवचनं ऐकतो, आपल्याला अभ्यास करतोय, व्हावं असं वाटतंय, पण का होईत नाही लवकर? देहात्म भाव का जात नाही? इच्छा नाही काय आहे महाराज. बघा अभ्यास करून महाराज. अनादिकालाचे संस्कार आहेत हो देहात. आत्ता कुठं आपण मनुष्य जन्मात आल्यानंतर ये ज्ञानेश्वरी वाचायला महाराज. प्रत्येक जन्मात जाईल तिथं
देहाचा अभिमान घेऊनच जगतं महाराज. म्हणजे प्रत्येक देहात तादात्म्य धरूनच आलेलं आहे महाराज. प्रत्येकाचे संस्कार घेऊन आलो आहे आपण महाराज. आणि संस्कार घेऊन येणारच ते सूक्ष्म शरीर आहे, ते अनादिकालाचं आहे महाराज. याचा स्वभाव नाश आहे. हा देह नाशिवंत हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा आईनं उपदेश केलाय महाराज. याला म्हणावं आई. अशी आई भाग्यानं मिळणं फार फार कठीण आहे महाराज. असो महाराज, हा स्वभाव नाश आहे याचा महाराज. याच्या आत एक देह आहे महाराज, तो अनादी कालाचा आहे महाराज. म्हणून अनादी 6 पदार्थ गाठलेत महाराज. ब्रह्म माया किंवा त्यांचा अविद्या, त्यांचा संबंध, जीव ईश्वर त्यांचा भेद, हे 6 अनादी मानलेत महाराज. अनादी का मानलं हा एक माझी प्रश्न आहे महाराज. अनादी अनंत ब्रह्म आहे. अनादी आहे पण शांत आहे, युक्ती पुढं टिकत नाही, माया आहे. आणि दिसणारे पदार्थ साधी शांत आहेत. असो अनादी का मानलं महाराज? तर ज्याची स्वरूपानं उत्पत्ती नाही महाराज. म्हणून त्याचा काल देह सांगता येत नाही. कारण का दिसणारं विश्व एक परमात्मा सोडून बाकी सगळं स्वतःहून विलक्षण आणि निर्वचने म्हणजे मिथ्या आहे महाराज. म्हणून याची उत्पत्ती नाही महाराज. उत्पत्ती मग कुणापासून मानणार तुम्ही? नाही सांगता येत महाराज. हा, याला कारण उपादान कारण माया आहे महाराज. पण तिची उत्पत्ती कुणापासून हा एक प्रश्न आहे महाराज. माया मानत असताना कशी मानायची? स्वतःहून विलक्षण आणि निर्वचने. सत म्हणता येत नाही. सत त्यालाच म्हणायचं. तिन्ही काला ज्याचा बाध होत नाही किंवा नाश होत नाही ते एक परमात्मा सत्य आहे महाराज. त्याला सत म्हणावं. असत त्यालाच म्हणायचं तिन्ही काला ज्याची प्रतीती येत नाही. सशाचं शिंग घ्या, खपुष्प घ्या, वंद्यापुत्र घ्या, पण याची प्रतीती येते ना. म्हणून असत म्हणता येत नाही महाराज. म्हणून स्वतःहून विलक्षण ती आणि ऋषीने मानली. कुठं मानायची हा प्रश्न आहे महाराज. जीवाच्या ठिकाणी मानून चालत नाही. बरं ईश्वराच्या ठिकाणी तरी अरे ईश्वर तिचं कार्ट आहे. कार्य असेल ते कारण सिद्ध होऊ शकत नाही महाराज. पुत्र पित्याला कारण होऊ शकत नाही महाराज. मग मानले तर कुठं मानायचे? अहो तो तरी असंग निर्विकार आहे ना. पण मानायचं तर कुठं मानायला पाहिजे? तिथंच त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणीच मानायला पाहिजे. ती मानत असताना त्याच्या कल्पित एका अंशावर मानली. किती महाराज शास्त्रकारांनी जोखीमदारी घेऊन तुम्हाला दिले. कारण का तत्वाला तरी धक्का लागता कामा नाही. आणि दिसणारं जग म्हणजे प्रतीतीला येणारं जग हे तरी प्रतिबंध करतं महाराज. आगापै पंडुकुमारा येता प्रतीतीच्या घरा करीतीची आडवारा विश्वाभास. हे विश्वच तुम्हाला महाराज कुठंतरी अडकायला लागले महाराज. आणि जोपर्यंत जगन्मिथ्यात्व निश्चय होत नाही महाराज, परंतु तोपर्यंत साधकाची जी आसक्ती आहे ती निघत नाही महाराज. पदार्थ तुम्हाला दुःखाला कारण आहे का? सत्यत्व. हा बंधाला कारण काय? पदार्थ आहे का? पदार्थावरचं सत्यत्व. सुखदुःखाला कारण काय आहे महाराज? कधी विचार केलाय म्हणता?
नाही, या भानगडीत मला पडत नाही मी. आता या भानगडीत नाही पडला तर पुढं भानगड तुझीच आहे. कारण का जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं. अरे हिथं भानगड वाटू नये, कारण का मनुष्य जन्मच त्याच्यासाठी आहे महाराज. केवळ आणि केवळ महाराज सुटकेसाठी मानव देह आहे. कारण का इतर युनिट हे करता येत नाही महाराज. म्हणून अनेक जन्माचे संस्कार घेऊन जाणारे सूक्ष्म शरीर आहे महाराज. वासनात्मक लिंग देह म्हटले त्याला महाराज. त्याचा आश्रय नाश आहे. ते कुणाव तरी जगले आणि त्याला जगवणारं महाराज स्वस्वरूपात अज्ञान म्हणजे कारणदेह आहे महाराज. आणि कारणदेहाचा परता नाश आहे. म्हणजे ज्ञानाशिवाय अज्ञान निवृत्त होऊ शकत नाही. आणि बऱ्याचशाच महाराज लोकांचं म्हणणं आहे ज्ञान नको, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. कवा तिने कवा म्हटले माहिती आहे? आमच्या पात्रा अजून मीठ नाही, जीवन तृप्त झालाय, त्यो हात धुवून निघालाय घराकडे, हे बी नको म्हणते. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोहरी आता दिवचारी. त्यांच्या पुढचा महाराज त्यात झाल्यानंतरचा कारण का परमात्मा स्वरूपात महाराज तिथं आडवय स्थितीत महाराज व्यवहार नाही. आणि स्वचा आनंद भोगायला झाला तरी महाराज कल्पित भेद ठेवून आनंद भोगावा लागतो महाराज. कल्पित भेवने वास्तव अभेद ही स्थिती त्यांच्या आहे. म्हणून त्यांनी आता ते जरा बाजूला ठेव आणि तुम्ही आम्ही प्रेमानं भजन करूया महाराज. ठोबार कुमार आणि ही जी आपल्याला अविद्या ही निद्रायती महाराज अनादि कालाची आहे महाराज. आणि त्यातनं महाराज सद्गुरू शास्त्राशिवाय जागा करणारा कोण नाही महाराज. उठा जागे भारे आता मरण करा उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता. पुढं काय घातलं? चुकवा वेता जन्माचे मरा. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं. पुढं घातलं धनधारा पुत्र सर्व मिथ्या हे. पुढं काय? बंधू सोयरे पिसून सर्व ही मिथ्या जाणून शरण रिगा देवाशी. धनधारा पुत्र जन बंधू सोयरे पिसून हे सर्व मिथ्या जाणून शरण रिगा देवाशी महाराज. स्वप्नातनं जागा झाल्यावर स्वप्नातला पदार्थ मिथ्या का स्वप्नात पदार्थ मिथ्या? स्वप्नात असताना मिथ्या वाटते का सत्य वाटतंय? स्वप्न पडतंय का नाही तुम्हाला? जाग झाल्यावर मिथ्या म्हणताय महाराज. मिथ्याच असतंय ते, पण त्यावेळी कळत नाही महाराज. म्हणजे जागृती आल्यानंतर स्वप्न मिथ्या ठरतं. जगन मिथ्या कधी नाव सांगा. स्वप्न मिथ्या म्हणून गुरून सांगायची गरज नाही, शास्त्राची गरज नाही, अभ्यास करायची काय गरज नाही. का उद्या ती पाण्याकडे येऊन दे म्हणून सांगता बायकोला घरातल्या. रात्रीची पाण्याकडे येऊन दे म्हणून कोणी सांगितलंय काय? किंवा रात्री काहीतरी लाटरी लागली ती, आता चल बाजारला जाऊया, रात्री मिळाले असं कोण म्हणतंय? नाही महाराज. कारण का जाग झाल्यावरती मिथ्या ठरतं महाराज. तसं जग मिथ्या कधी? जगन मिथ्या ब्रह्म सत्य होय हो, पण मिथ्या कधी? म्हणून तिने सत्ता सांगितल्या दादा विद्यारायणी स्वामीने.
तिने सत्ता सांगितल्या महाराज. स्वप्न मिथ्या म्हणून सांगायची शास्त्राची गरज नाही, महाराजांची गरज नाही, अभ्यास करायची गरज नाही, मंत्रतंत्र घ्यायची गरज नाही महाराज. आता घेत्यात मंत्रतंत्र, रात्री जरा कसलं तरी स्वप्न पडलं तर म्हणून काहीतरी जरा अंगारा टाकायला लागतो म्हणतात, म्हणजे तेही त्यांना खरं वाटतंय महाराज. असो महाराज, ही जागृती आल्यानंतर जसं स्वप्न मिथ्या ठरतं महाराज, तसं स्वरूप निद्रा ही अनादिकालाची आहे महाराज. कधी अध्यास झाला नाव सांगा, कधी तुम्ही अध्यासात कधी अध्यास झाला महाराज? झाला एवढंच, कधी विधी त्याची तारीख नाही महाराज. कारण का? या कार्यावरनं कारण मानलंय. नाहीतर स्वरूपाच्या ठिकाणी काय झाल्यालाच नाही, होणं शक्य नाही. अजातवाद आहे महाराज. पण अजातवाद पटणं फार फार कठीण आहे. पटावा दादा, पटत नसला तर पटवून घ्या. अजातवादच हा सिद्धांत आहे महाराज. आणि तो पटण्यासाठी विवर्तवाद कळावा. विवर्तवाद माहिती नाही, अजातवाद माहिती नाही, दृष्टीसृष्टीवाद माहिती नाही, सृष्टीदृष्टीवाद माहिती नाही, आभासवाद माहिती नाही, प्रतिबिंबवाद माहिती नाही, औषधवाद, चंगळवाद चालू आहे. काय चालू आहे? काय बेत आहे? इथनं सुरुवात आमची आहे. नाही तोंडाला जरा लय खाऊन आले, जरा काहीतरी वेगळं करा खावा, काय अडचण नाही महाराज. कारण का इकडंच हातरून घालून देतात, इथं घरात नाही देत. का देतात का घरात? गेल्याच पाणी ऊन तांब्यावरून. काय पाहिजे, दूध पाहिजे का काय? तुमची विचार की म्हणता घरात, विचारित असलं घरात तुमच्याकडे बघून, मला तरी विचारित नाही बाबा. आता तिथे विचारित नाहीत, आलाच तिथनं सुरुवात असते महाराज. आज काय नाही वाटतं कुठे, तरी तिकडे गेल्याशिवाय राहत नाही, आणि इकडं बलिवलं तरी येत नाही. असो महाराज, तो आपला विषय नाही, पण घात तिथं आहे आणि ही तिथं आहे महाराज. अनादिकालाची निद्रा आहे महाराज. म्हणून ह्या 3 सत्ता सांगाव्या लागल्या महाराज. जसं या निद्रेचं कारण स्वप्न आहे, तसं अज्ञानाचं कार्य महाराज जगत सत्य वाटायलेलं आहे. जग सत्य नाही, जगात परमात्मा सत्य आहे महाराज. म्हणून सत्य तू विठ्ठला कागा हा धावला, जगदाभास म्हटले महाराज. जगदाभास आहे महाराज. पण तो कळण्यासाठी स्वरूपाचीच जागृती व्हायला पाहिजे महाराज. म्हणजे अज्ञान निवृत्त व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी संत जागे करतात. काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागवती. तत्वमसी महावाक्य, ते तू आहेस. तत्वम अशी, ते तू आहेस. तत् आणि त्वम अशी 3 पद आहेत महाराज. तत् ते ब्रह्मचैतन्य किंवा ईश्वर चैतन्य, त्वम म्हणजे तू जीव चैतन्य, अशी म्हणजे अशी पदानं ऐके जाऊन शंका येते महाराज. दोन्हीतला विरोध आहे ना, उपाधी संबंधानं विरोध आहे महाराज. अहो मी असं न कसा, आणि नाही म्हणूनच आपण देवदेव करायला लागलोय महाराज. अरे बाबा, अभ्यास व्हायलाच नको होता म्हणून सांगितलंय हो, पण झाला ना. आता झाला तर सद्गुरूला तरी शरण जा, नाहीतर ईश्वराला तरी शरण जा महाराज. जगाच्या नादाला लागू नको बाबा. महाराज अनादिकालाची स्वरूप निद्रा आहे महाराज. आणि त्यातनं जागे करणारे संत महात्मे आहेत महाराज. कळत नाही महाराज आपल्याला. म्हणून आपण हा देह नाही, आपला देह नाही. याचं अधिष्ठान ते 3 कालात आहे बघा, 3 अवस्थेत आहे महाराज. जागृतीचं प्रकाशन करणारा तो आहे, स्वप्नाचं प्रकाशन करणारा आहे, आणि सुषुप्तीतलंही प्रकाशन करणारा आहे महाराज. विश्व तेजस आणि प्राज्ञ. जागृतीतलं प्रकाशन करणारा या इंद्रियद्वारा आहे महाराज. बहिप्रज्ञ म्हटले त्याला महाराज. त्याची प्रज्ञा म्हणजे बुद्धी इंद्रियद्वारा घटपटाकडे जाते महाराज. त्यावेळी त्याला प्रमाता म्हटले महाराज. त्यावेळी महाराज त्याची बुद्धिवृत्ती कार्य करतात, ती अंतकरवृत्ती त्यावेळी कार्य करते. झोपला ना की ते स्वप्न पडतं महाराज. आता स्वप्नात ही इंद्रिय नाही, हे डोळं नाही, तिथं अविद्यावृत्ती कार्य करते. अंतकरवृत्ती अंतकरण त्याच्या अविद्येत लीन आहे महाराज. सगळ्या मनोव्यापार आहे तो महाराज. त्याचं प्रकाशन करणारा इथला विश्व, तिथला तेजस तेजोमुख आहे महाराज. तो
आणि त्याच्या पुढं महाराज इथलाही संसार नाही तिथलाही संसार नाही, गाढ निजलो होतो, काय जाणत नव्हतो. एवढं का असणार स्मरण जागा झाल्यानंतर सांगतो. त्या अर्थी महाराज कोणतरी तिथं त्याची जाणीव करणारा आहे, त्यालाच काय म्हटलंय, प्राज्ञ. विश्व तेजस प्राज्ञ याचा अन्वय आहे. आणि इथला देह तिथला नाही, तिथला देह तिथं नाही, आणि दोन्ही देह तिथं नाही, त्यांचा व्यतिरेक अन्वय व्यतिरेकानं जर चिंतन केलं तर परमात्मा सत्य ठरतो. आणि दिसणारं हे विश्व सगळं स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या ठरतं महाराज. म्हणून जागृती, स्वरूप जागृती येणं अत्यंतिक गरजेचं आहे. ती संत महात्मे स्वरूप जागृती करून देतात. म्हणून म्हटले, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवती, काय द्यावे अशी व्हावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा महाराज. कारण का जीव देशील पण जीव शुद्ध होतो का? नाही होतो महाराज. काय कल्पना विद्यार्थीने झाला जीव मायोपरीशी बोली ते म्हणलं. जीवाची सिद्धीच होत नाही महाराज, केवळ कल्पनेनं झालेलं महाराज. आता जीव द्यावा म्हणजे जीव दशा घालवावी महाराज. कारण का जीव देणारा साधक आणि जीव घेणारा महात्मा असतो महाराज. त्यालाच मरण माझे मरून गेले, मद केल्या आपुले मरण, पाहिले न डोळा तो झाला सोहळा. हे संतांच्या ठिकाणी होते महाराज. काय द्यावे अशी व्हावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे येतो उपदेश महाराज. सहज महाराजांच्या पाशी येऊन बसलो, कुठला तरंग चालू आहे, ख्यातीवर्णन चालू आहे का काय चालू आहे विचारायच्यात महाराज. आमच्यात महाराज ऊस गेला, पाणी आलतं, यंदा किती टन झालं हे वारकऱ्यांचं वारी चालू असतं. कपाळ झालं महाराज. कशाची वारी नाही, कशा वारीला फल नाही. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे महाराज. म्हणून देवाची या चाडे आळवावे देवा, पाडून या ओस देह भावा, पाहून या झाडेवर बडून पाला आळवावे विठ्ठलाला महाराज. आमच्या दिंडीला पाणी मिळत नव्हतं का दादा, आता टँकर संकट आहे महाराज. सगळ्या सोयी आहेत हो. आता काय तुम्ही जायच्या अगोदर या म्हणून ताटा हातात देतात महाराज. पाणी मिळत नव्हतं, साधं पाणी मिळत नव्हतं महाराज. तो आनंद नाही आता महाराज. आता सगळं आहे पण तो आनंद नाही आणि स्वतःच्या कष्टाचं होतं महाराज त्यावेळेस. असो महाराज, आनंदाने मिळते, आवडीने खावा, पण रामकृष्णारी म्हणा. आणि हेतू हा जरा महाराज, कै बिरडी फिटेल कै तू स्वामी भेटेल, युगाहुनी निमिष्य वडील कै दशा येईल अंगा, चित्त झुरत असे पांडुरंगा. अशी दशा ज्यावेळी तुम्हाला येईल महाराज, त्यावेळी सद्गुरूला हुडकाय जायची काय गरज नाही महाराज. आणि गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. आती जशी सहज बोलणे हे तो परेश, करुणी सायास शिकवितो ठोबार काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर
जागवती. झोपलेला असला तर नाही. आपल्याला झोपच जर कळत नाही तर जाग व्हायचा काय प्रश्न आहे महाराज. मद निरंतर जागविती काय द्यावे अशी पावी उतराई ठेविता हा पायी. एकच उतराई होता येतं महाराज. श्रवण मनन निधिध्यासन तत्वपदार्थ शोधन. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर केलं तर मग तुका म्हणे वच धीनुवेचे चित्ती महाराज. कारण का त्यांना एकच इच्छा असते काहीतरी डबूल घेऊन यावं म्हणून. आणि त्यांनी स्वतःच्या ह्याला सगळ्याला आग लावलेली असते महाराज. कारण का मिथ्या ठरलेलं असतं ना. एकच तर तो सत्य तेवढं आणि संपूर्ण हे दिसणारं विश्व मिथ्या रूपानं प्रतीतीला आलेलं असतं महाराज. एकच त्यांची इच्छा असते की साधकानं जीवदशेतनं निवृत्त व्हावं महाराज. म्हणून तरी 80 कळवळ्याची जाती घातली महाराज. करी लाभाविनी प्रीती महाराज. कारण का संतांचं दया हेच भांडवल आहे महाराज. जीवाची अविद्या उपाधी लागली, बरोबर आहे. ईश्वराला माया ही संतांना काय उपाधी लावायची हो. बरं, निरुपाधिक व्यवहार करता येत, दया एवढंच महाराज त्यांचं. कारण का अंतकरण असतं पण बाधित झालेलं असतं महाराज. त्यालाच जीवनमुक्त आपल्या वारकरी संप्रदायात वेदांतशास्त्रानं जीवनमुक्ती मानलेली आहे महाराज. आणि मानणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. तरच गुरु शिष्य देव भक्त हा व्यवहार होतो. यासाठी व्यवहार होणं शक्य नाही महाराज. काय वाद्यांचं आक्षेप आहे अविद्येचं कार्य जे ना. कारण का कारण उपादान करण्याचा कार्यात प्रवेश असतो. उपादान कारण ही माया किंवा अविद्या मानली. मग अविद्येचा विद्येनं नाश झाला विद्येचा, बरोबर आहे. कार्य पडायला पाहिजे ना, शरीर पडायला पाहिजे असा त्यांचा वाद आहे महाराज. कारण का उपादान करण्याचा नसला की कार्य राहू शकत नाही. मातीचा नसायला तर घट कसं राहील महाराज. म्हणून त्याच्यात महाराज त्या अज्ञानाचे 2 अंश धावले महाराज. एक आवरण अंश आणि दुसरा विक्षेप अंश महाराज. आवरण अंशाचा ज्ञानाशी विरोध आहे महाराज. आवरणाचा ज्ञानाशी विरोध आहे. ज्ञान काय करतं, आवरण निवृत्त करतं महाराज. विक्षेप म्हणजे तुमचा व्यवहार होणं महाराज. त्या व्यवहाराला कारण ज्ञान अज्ञान नाही, तुमचं प्रारब्ध कारण आहे. आणि जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत शरीर राहणार आहे महाराज. शरीर आहे तोपर्यंत संतांचा व्यवहार होणार आहे. पण तुमचा आमचा व्यवहार होतो तसा त्यांचा व्यवहार सत्यत्वात न होता मिथ्यात्वात व्यवहार होतो महाराज. म्हणून ती वर्तत दिसती देही देही ना माझ्या ठाई मी समग्र असे तयांचे हृदय महाराज. जो स्वस्वरूपी उठला दृश्येशी दृष्टा हटला तो नेहमी काय राहटला इंद्रिय राहू. कारण का त्यांची अनुभूतीच असते अशी महाराज. समस्ये श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होतला भाऊ भक्ता माझी राहो ज्ञानी या तोची महाराज. किंवा विश्वची माझे घर 80 मते दयाची स्थिर किंबहुना चर अचर आपणच झाला या अवस्थेवर ते असतात महाराज. आणि त्या अवस्थेवर महाराज साधकानं यावं म्हणून रात्रंदिवस ते तळमळत असतात महाराज. म्हणून सहज बोलणे हितोपदेशे करुणी सायास शिकविती तुका म्हणे वत्स धीनुयेचे चित्ती 83 येते सांभाळतो. तुकोबारायाने अनुभव सांगितला महाराज. गाय महाराज ती आताच्या नावा या जर्सी नव्हता महाराज. जर्सीला वासरू धावायचंच नाही महाराज. तसा खरं महात्मा महाराज साधकाची कुठपत्र अवस्था द्या कुठल्या तो आता भूमिकेवर आहे. कारण का सप्तभूमिका उलांडायला पाहिजे तर महाराज. शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापती असंशक्ती पदार्थाभावनी आणि तुर्यपत्र गेला का तो महाराज. एक 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 अवस्था. म्हणून श्रवण झालं की मनन व्हायला पाहिजे महाराज. मनन झालं ना की निधिध्यास लागायला पाहिजे महाराज. निधिध्यासाची परिपाक अवस्था त्याला समाधी असं म्हटले महाराज. देहात्मा बुद्धीचा त्याग करून आत्माकार वृत्ती सातत्याने ठेवायला पाहिजे. नाही तुम्हाला एकदा निश्चय झाला तर कुठंही करता येतं महाराज. पण हे 2 दोष अगोदर गेलेले असायला पाहिजेत. आणि तत्वमसी महावाक्य याचा परोक्ष म्हणजे निश्चय झाला पाहिजे. बुद्धीने निश्चय तसा केला पाहिजे महाराज. बुद्धिनिश्चय
आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावे आपणापण ब्रह्म पुढं काय ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी म्हणजे त्याला तुम्ही निधिध्यास म्हटले महाराज. निधिध्यासाची परिपाक अवस्था झाली सद तुम्हाला समाधी लागेल महाराज. समाधीची महाराज सविकल्प निर्विकल्प समाधी. सविकल्प समाधी असली तरी हळूहळू प्रयत्नानं निर्विकल्प समाधी पात्र जातो महाराज. आणि त्याचंच पर्यवसान जरी आता समाधी उत्थान पावली तरी महाराज समस्ती श्री वासुदेव किंवा जननो हे अवघा जनार्दन अवघे चित्रे लोके आनंदाचे आता चरिणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथा अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दनी. बघा कसं आहे एकपणे उभा चैतन्याची शोभा तेच परमात्मा विश्वरूपानं हे कारण का त्यालाच विवर्त असं म्हटलेलं आहे. कारणच कार्यरूपानं नटल्याचं. सोनं जसं अलंकार रूपानं नटलं आहे, पाणी जसं तरंग रूपानं आहे, माती जशी घटरूपानं आहे, तंतू जसं पटरूपानं आहे, तसं परमात्माच हा विश्वरूपानं नटलं अशी प्रतीती त्यांना येते. पण त्याच्यासाठी महाराज आपण संतांची सेवा करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. ईश्वर सेवा व्हायला पाहिजे, संत सेवा व्हायला पाहिजे, शास्त्र सेवा व्हायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची अंतःकरण सेवा व्हायला पाहिजे. जोपर्यंत अंतःकरण कृपा संपादन होत नाही महाराज तोपर्यंत कितीही तुम्ही ऐका, कितीही ऐका महाराज. चंचल तरी होतं आहे, विक्षेपात तरी जात आहे, नाही तरी कोम्यात तरी येतं आहे महाराज. हे दोन दोष तुम्ही प्रयत्नाने निवृत्त करायला पाहिजे, मला आणि विक्षेप. आणि तिसरा दोष जे आहे आवरण दोष, त्याच्यासाठी तुम्हाला तनु मन जीवे चरणाशी लागावे वगैरे होता करावे असे सकळ या न्यायानं महाराज सद्गुरूच्या ठिकाणी तुम्हाला जायला पाहिजे. तुका म्हणे वत्सद ही नुवेचे चित्ती तैशेमध्ये येती सांभाळेत काय द्यावे अशी भावी उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. ज्ञानेश्वर तुका म्हणे वत्सर हेनुवेचे चित्ती तैशे मज येते सांभाळे काय यावे अशी वाय उतराई ठेविता हा पायी थोडा. सर्वांना एक विनंती आहे, चरणाशी नमस्कार करून सांगतो. चालीच्या नादाला लागला असा की अभंगाचा काय आहे ते कळत नाही आणि अभंग नाही कळत तर अर्थ काय कळणार महाराज. म्हणू नका असं मी म्हणत नाही महाराज, पण एक ते रसस्वाद आहे महाराज. आणि कुठं नाही कुठं तरी आपल्याला कीर्तनात थोडंफार का असं ना प्रबोधन व्हावं एक विनंती करून सांगतो महाराज. म्हणू नका असं मी म्हणत नाही, पण त्याला काहीतरी एक महाराज आहे. कारण का उद्या घरात तुम्हाला जाऊन विचारलं तिला रात्री काय काय झालं काय काय सांगेल नाव सांगा, इथंच काहीतरी कळालं तर महाराजाला तुम्हाला विचारता येईल. आणि तो प्रश्न जर त्यांनी सांगितला तर तुमच्या ठिकाणी कुठंतरी बोध निर्माण होईल महाराज. म्हणा काय चांगली गोष्ट आहे महाराज, म्हणणारे पाहिजे. तुमच्याशिवाय आम्हाला तरी कोण आहे. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी पांडुरंग चरणी माझ्या सद्गुरू चरणी महाराजांच्या चरणी अर्पण करून येते सेवेला विराम.